सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. गर्भात वाढणाऱ्या एका नव्या जीवासाठी आईच्या मनात उमलणाऱ्या प्रत्येक इच्छेला सन्मान देणारा प्रेम, आशीर्वाद आणि परंपरेने नटलेला हा पवित्र संस्कार म्हणजे डोहाळे जेवण. डोहाळे जेवण म्हणजे केवळ जेवण नाही, तर आईच्या आनंदातून बाळाच्या उज्ज्वल भविष्यास दिलेला आशीर्वाद आहे. डोहाळे जेवण म्हणजे काय, का करतात आणि कसं करतात, चला तर मग आज आपण जाणून घेऊया. डोहाळे जेवण हा गर्भधारणेनंतर साधारण 7व्या किंवा 9व्या महिना येताना केला जाणारा एक महत्त्वाचा मराठी संस्कार आहे. हा सोहळा आई आणि बाळाच्या आरोग्याशी, मानसिक आनंदाशी आणि कुटुंबातील आनंद उत्सवाशी जोडलेला आहे. डोहाळे जेवणाचा थेट उल्लेख डोहाळे जेवण असा शब्दाचा उल्लेख काही एका पुराणात नाही आहे, पण गर्भिणी स्त्रीची पूजा अर्चना, तिच्या इच्छा पूर्ण करणे, तिचा सन्मान करणे याचा उल्लेख खालील ग्रंथात अप्रत्यक्ष स्वरूपात आढळलेला आहे. गरुड पुराणामध्ये काय सांगितलेलं आहे की स्त्रीचा सन्मान, सेवा, समाधान केल्यास काय होते, पुण्यप्राप्ती, सुदृढ संतान मिळते असं वर्णन केलेलं आहे. गर्भावस्थेत आईच्या भावना बाळावर परिणाम करतात हे तत्व मांडलं आहे. स्कंद पुराणामध्ये स्त्री सन्मान, मातृत्वाचे महत्त्व सांगताना गर्भिणी स्त्रीला आनंद देणे हे धर्मकृत्य मानलेले आहे. कुटुंबाने गर्भवती स्त्रीच्या इच्छा पूर्ण कराव्यात असं संकेत सांगितलेले आहे. महाभारतामधलं अनुशासन पर्व संदर्भात्मक मातेला देवी समान मानण्याची भावना, गर्भसंस्कार, मातृसुख याचं महत्त्व सांगितलेलं आहे. आयुर्वेद ग्रंथामध्ये काय सांगितलेलं आहे की गर्भिणीची इच्छा दाबू नका, अन्यथा आई आणि बाळाच्या आरोग्यावर परिणाम होतो असं स्पष्ट सांगितलेलं आहे. थोडक्यात काय तर गरुड पुराण आयुर्वेद शास्त्रानुसार गर्भिणी स्त्रीचा आनंद म्हणजे काय, सुदृढ संतानाचा पाया आणि त्याच भावनेतून जन्माला आला हे डोहाळे जेवणाचा संस्कार. डोहाळे जेवण म्हणजे काय, डोहाळे जेवण म्हणजे हा गर्भधारणेनंतर साधारणतः 7व्या किंवा 9व्या महिन्यामध्ये केला जाणारा एक महत्त्वाचा पारंपरिक संस्कार आहे. या दिवशी गर्भवती स्त्रीला देवीचे स्वरूप मानून तिचा मान सन्मान केला जातो. आपल्या शास्त्रानुसार गर्भिणी स्त्री सुखी असेल तर गर्भातील बाळावर चांगले संस्कार होतात असं म्हटलेलं आहे. या दृशी भावना यस्या गर्भिण्या समये स्थिते तादृश्य जायते बाल सत्य सत्य न संशया. याचा अर्थ काय होतो की गर्भवती स्त्रीच्या भावना जशा असतात तसेच गुण बाळात उतरतात असं म्हणलेलं आहे. डोहाळे जेवण म्हणजे काय, आईच्या पोटातील बाळाला पहिल्यांदा समाजाकडून दिला मिळणारा आशीर्वाद. या दिवशी आईच्या चेहऱ्यावरचे हास्य बाळाच्या भविष्यासाठी एक शुभ संकेत मानले जाते. आता हे डोहाळे जेवण का करतात, याचं उत्तर आहे की गर्भवती स्त्रीच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, तिच्या मानसिक आनंदासाठी, ताणतणाव दूर करून सकारात्मक ऊर्जा देण्यासाठी, गर्भातील बाळाच्या सुदृढ वाढीसाठी हे डोहाळे जेवण केलं जातं. आणि विज्ञानाचं सुद्धा असं मान्य करते विज्ञान पण की आई आनंदी असेल तर तिच्या शरीरातील सकारात्मक हार्मोन्स वाढतात जे बाळाच्या मेंदू विकासावर चांगला परिणाम करतात. गर्भिणी पूजयेते नित्या सर्व काम फलप्रदम तस्या प्रीत्या भवते पुत्रो दीर्घायु कीर्तिवर्धना. याचा अर्थ असा होतो की गर्भवती स्त्रीचा सन्मान केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात, ते संतान दीर्घायुष्य होतं, गुणवान संतान प्राप्त होतं. हे असं सांगितलेलं आहे, असं म्हणलेलं आहे. माता यस्य गृह्या नित्या सुखिता न भया कुला तत्र लक्ष्मी स्थिरा नित्यपुत्र स्यु मंगलप्रदा. याचा अर्थ असा होतो की ज्या घरात माता आनंदी असते तिथे लक्ष्मी व संततीचे कल्याण होते असं आध्यात्मिक दृष्ट्या म्हटलेलं आहे. म्हणजेच काय की गर्भवती स्त्रीला देवीचे स्वरूप मानले जाते आणि तिच्या इच्छा पूर्ण केल्याने पुण्यप्राप्ती होते, बाळावर सात्विक संस्कार होतात
आणि आधीच सांगितलेलं आहे की सायन्सच्या दृष्टीने सुद्धा काय आहे की आई आनंदी राहिली तर हार्मोन्स संतुलित राहतात, ताणतणाव कमी होतात. आई होण्याचा प्रवास सुरू असतो तेव्हा तिच्या मनातील प्रत्येक भावना बाळाच्या हृदयापर्यंत पोहोचते. त्या भावना आनंदाच्या असाव्यात. म्हणूनच आपल्या संस्कृतीने दिला आहे डोहाळ जेवणाचा सुंदर संस्कार. आता हे डोहाळ जेवण कसं करतात, तर आपापल्या यथाशक्तीप्रमाणे आपण करायचं, आपली परिस्थितीनुसार किंवा आपली हौसमौजनुसार आपण करायचं. पूर्वी एक छोट्या पद्धतीनं करत असत, पण आता हे डोहाळ जेवणाचं आपली जर यथाशक्ती असलं तर मोठ्या पद्धतीनं पण मोठा सोहळासुद्धा करतात. डोहाळ जेवण साधारण गर्भधारणेच्या 7व्या किंवा 9व्या महिन्यात करतात. माहेरी पण करतात आणि सासरी पण करतात, दोन्हीकडेही केलं जातं. शुभ मुहूर्त पाहिला जातो, शुभ दिवस पाहिला जातो आणि हे डोहाळ जेवण त्या दिवशी केलं जाते. त्या दिवशी घर स्वच्छ करून रांगोळी काढली जाते किंवा आता हॉल बुक करून हॉलमध्ये सुद्धा जर आपले नातेवाईकांची आणि लोक जर जास्त असले तर हॉल बुक करून हॉलमध्ये सुद्धा लग्न डोहाळ जेवणाचा हॉल असतो, तिथं केलं जातं. सर्वप्रथम आपण घर स्वच्छ करून पाण्याने शुद्ध करून तिथं रांगोळी काढायची. देवघरात दिवा लावून देव अर्चना करून केली जाते. गर्भवती स्त्रीला औक्षण करून आंघोळ घातली जाते. साडी नेसवली जाते. बहुतेक वेळात हिरवी साडी नेसवली जाते. नेसवली असते हिरवी नेसायची, तर शुभतेचं प्रतीक म्हणून. कपाळाला कुंकू, केसात फूल, हातात हिरव्या बांगड्या, दागिने, ओटी भरली जाते. गर्भवती स्त्रीला देवी स्वरूप मानले जाते. त्याच्यानंतर ओटीमध्ये गोड पदार्थ, 5 फळं, नारळ, सुकामेवा, पान, सुपारी याच्याने 5 सुवासिनीने ओटी भरली जाते. आणि गर्भवती स्त्रीला जे आवडतं, जे तिला त्या गर्भधारणाच्या वेळेस आवडतं, त्या गोष्टी आवर्जून त्या दिवशी केल्या जातात. गोड, आंबट, तिखट जे काही आहे तिच्या इच्छा ते केलं जाते. कारण शास्त्रानुसार गर्भिणीच्या इच्छा दाबू नयेत असं म्हणलेलं आहे. त्या दिवशी डोहाळे गीत सुद्धा म्हणलेलं आहे, डोहाळ जेवणाचे गाणे सुद्धा म्हणले जाते. आनंदी वातावरण तयार होतं. आई मानसिकदृष्ट्या प्रसन्न होते आणि सगळ्या जमलेल्या हळदी कुंकू, सुवासिनींना हळदी कुंकू, ओटी, साखर, गोड पदार्थ दिले जाते. काही भेटवस्तू असल्या तर भेटवस्तू सुद्धा आपण दिले जाते. प्रत्येक सुवासिनी आलेल्या सुवासिनींनी गर्भवती स्त्रीची ओटी भरली जाते. आणि आई आनंदी राहिले तर काय, वैज्ञानिक दृष्ट्यानं काय होते की ताणतणाव कमी होतो, सकारात्मक भावना वाढते आणि तो काय होतं, बाळाच्या वाढीवर चांगला परिणाम होतो. म्हणूनच हा संस्कार मानसिक शारीरिकदृष्ट्या महत्त्वाचा असतो. आणि शेवटी देवाला कडे मागणं असतं की आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली जाते. वडीलधाऱ्या मंडळीचे आशीर्वाद, आनंदात सोहळ्याची सांगता होते. थोडक्यात काय तर डोहाळ जेवण म्हणजे केवळ एक समारंभ तर आहेच आहे मोठा, त्यासोबतच आईच्या आनंदातून बाळाच्या आयुष्याला सकारात्मक सुरुवात देणारा संस्कार आहे. त्या दिवशी आपण यथाशक्तीप्रमाणे सगळ्या हॉल बुक करून किंवा यथाशक्तीप्रमाणे आपण त्या दिवशी डेकोरेशन डोहाळ जेवणाचं जसं पाहिजे तसं आपण करून घ्यायचं. तिथं डोहाळ जेवणात त्या दिवशी गर्भवती स्त्रीला चंदन उटी पण लावली जाते हातावर. चंदन ओटी लावून हळदी कुंकाचे 2 ठिपके दिले जातात. 5 फळाने ओटी भरली जाते. हिरवी साडी, सासर माहेर दोन्हीकडचे सुवासिनी येतात आणि मोठा उत्सवाने ही सांगता केली जाते. आज आपण पाहिलं डोहाळ जेवण हा एक केवळ विधी तर आहेच आहे, त्यासोबत आईच्या आनंदातून बाळाच्या उज्ज्वल भविष्यात दिलेला संस्कार, सुरक्षा, प्रेमाचा आशीर्वाद आहे. अशा परंपरा जपल्या नाहीत तर हळूहळू विस्मरणात जातील, पण जपल्या तर त्या काळाच्या पलीकडे जाऊन जगभर आपली ओळख निर्माण करतात. आपली संस्कृती ही केवळ भारतापुरती मर्यादित नाही, ती प्रेम, कुटुंब आणि माणुसकीचे मूल्य शिकवणारी जगातील सर्वात समृद्ध परंपरा आहे. डोहाळ जेवण्यासारखे संस्कार आजही मातृत्वाचा सन्मान करायला शिकवतात आणि उद्याच्या पिढीला संस्काराची शिदोरी देतात. ही परंपरा तुम्हालाही अभिमान वाटत असेल, व्हिडिओला लाईक करा, कारण एक लाईक करा, सबस्क्राईब करा. लाईक म्हणजे काय, संस्कृतीला दिलेला पाठिंबा आहे. हा व्हिडिओ शेअर करा, कारण तुमचा एक शेअर आपली भारतीय संस्कृती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवू शकतो. आपली संस्कृती जीवन ठेवायची असल्यास ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवावी.
आपल्या संस्कृतीतून जन्मलेल्या या पवित्र परंपरा फक्त आपल्या घरापुरत्या नाहीत, जगभर पोहोचायला हव्यात. डोहाळ जेवणासारखे संस्कार प्रेम, माया आणि मातृत्वाचा सन्मान शिकवतात. जय परंपरा, जय संस्कृती, जय मातृत्व.